आता भूक लागली बघ. सकाळी फार टेन्शन आलं होतं मला. एक वेळ परवडलं रे, पण आपल्या जर रेप्युटेशनला डाग लागला ना तर ते सहन करणं फार मुश्किल असतं. भाऊजी पण तुम्ही त्यांना विचारलत का काय याची खोटी माहिती त्यांना दिली कोणी? असं कसं विचारणार आणि ते तरी काय सांगणार. पण मी त्यांना एक गोष्ट स्पष्ट सांगितली की नेहमी सत्याचा विजय होतो हे माझं ठाम मत आहे. अरे मी पुढे त्यांना हेही म्हणालो, मी म्हटलं कुठलंही रिलेशनशिप असो किंवा एखादा बिझनेस असो, ट्रान्सपरन्सी सगळ्यात जास्त महत्वाची. जर प्रामाणिकपणा नसेल, दोन्ही बाजू खऱ्या नसतील, तर मग त्या नात्याला त्या व्यवसायाला काही अर्थ नाही. बरोबर की नाही? आणि हो, पुढे मी त्यांना हेही सांगितलं, म्हटलं इथून पुढे जर आपल्यामध्ये व्यवहार कायम राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर प्रामाणिकपणा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. देवा रे काय चाललंय? एकीकडे प्रामाणिकपणे व्रत करायचं आणि ते व्रत कुणालाही कळू नये म्हणून सारखं खोटं बोलायचं. आता त्यांना सगळं पटलंय, आता सगळं क्लिअर आहे. अरे वा, आज काय तळलेले पापड. हो, तुला आठवतंय लग्नाआधी तू एकदा घरी आली होतीस हरिपूरला, तेव्हा केले होते तळलेले पापड. किती खात होतीस तू दिवसभर. हो, मला आठवतं बरं का. बरोबर, तुम्ही तिघी बसा ना आमच्या बरोबर. गौरी येतेय, मग बसतील शलाका आणि गौरी. ओके. अगं मग तू बस.